Hello students, we have started 12th syllabus. In this we have started your chapter number 1, solid state. Solid is nothing but the state of matter. You know about a matter having a 3 states, mainly solid, liquid and gas. तुम्हाला माहिती आहे की सॉलिड काय आहे तर हे पदार्थाची अवस्था आहे आणि पदार्थाच्या 3 अवस्था आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ती सॉलिड. आता हे जे सॉलिड आहे त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स काय असतात, एकमेकांना क्लोजली बॉन्डेड असतात, क्लोजली बॉन्डेड टू ईच अदर अँड दे हॅव अ स्ट्रॉंग अट्रॅक्शन फोर्स बिटवीन देम. त्यानंतर सेकंड स्टेट आहे लिक्विड, की लिक्विडमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते काय असतात, लूजली बॉन्डेड टू ईच अदर. आणि थर्ड स्टेट इज अ गॅस, की गॅसमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते काय असतात, फ्रीली मूव्ह होत असतात. आपल्याला काय पाहिजे की तुम्हाला 12th मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो कोणता आहे, तर तुमचा सॉलिड स्टेट. मग तुम्हाला काय स्टडी करायचं त्याच्यामध्ये, तर सॉलिड. मग आता हा जो सॉलिड आहे तो सॉलिड कसा तयार झाला, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे गुणधर्म काय आहेत, ते आपल्याला काय करायचं ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे. मग त्यासाठी तुम्हाला फर्स्ट काय माहिती असणं गरजेचं आहे, व्हॉट इज मीन बाय सॉलिड. त्यासाठी आपण पाहूया सॉलिड. द सॉलिड मीन्स काय आहे की सॉलिडमध्ये काय असतो, स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता हे जे सॉलिड आहे त्या सॉलिडमध्ये काय असतं की ते जे पार्टिकल्स असतात त्या पार्टिकल्समध्ये काय असतं, स्ट्रॉंग अट्रॅक्शन फोर्स. मग त्यासाठी आपण काय करू, एक एक्झाम्पल पाहूया. इथं समजा मी एक हा घेतला आहे, आयर्नचा बॉक्स घेतला आहे, लोखंडाचा तुकडा घेतला आहे, त्याच्यामधला आपण एक स्मॉल पोर्शन घेतला आणि तो जर आपण झूम करून पाहिला तर आपल्याला काय दिसतात, त्याच्यामध्ये जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, ह्या पार्टिकल्समध्ये काय असतो, जो फोर्स असतो अट्रॅक्शन फोर्स तो काय असतो, खूप स्ट्रॉंग असतो. आता पार्टिकल्स म्हणजे आपण काय कन्सिडर केलं, जर हे 2 पार्टिकल्स कन्सिडर केले तर ह्या 2 पार्टिकल्समधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो काय असतो, खूप स्ट्रॉंग असतो. त्याचप्रमाणे हे जे 2 पार्टिकल्स आहेत शेजारचे त्यांच्यामधला सुद्धा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो काय असतो, खूप स्ट्रॉंग असतो. किंवा हे 2 पार्टिकल्स यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज अ स्ट्रॉंग असतो. त्यानंतर सेकंड आहे की दे हॅव्हिंग अ डेफिनाइट शेप, व्हॉल्यूम अँड नॉन कॉम्प्रेसिबल. मग आता हे जे सॉलिड्स आहेत ते सॉलिड्स कसे असतात की त्यांना काय असतो, एक डेफिनाइट शेप असतो. मग आता हे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलमुळे काय असतो, ते स्ट्रॉंगली बॉन्डेड असल्यामुळे काय असतात की जे सॉलिड सबस्टन्सेस आहेत त्या सॉलिड सबस्टन्सला काय असतो, एक डेफिनाइट शेप असतो, एक विशिष्ट आकार असतो. त्यानंतर त्यांना काय असतो, एक व्हॅल्यूम असतो. व्हॅल्यूम इज नथिंग बट द मास अपॉन एरिया. मग ते काय करतात की व्हॅल्यूम मीन्स काय करतात की हे जे सॉलिड सबस्टन्स आहेत ते काय करतात, त्यांच्या मासमुळे काय करतात, एरिया ऑक्युपाय करतात. त्यामुळे त्यांना काय असतं, एक फिक्स व्हॅल्यूम असतं. त्याचबरोबर ते काय असतात, नॉन कॉम्प्रेसिबल. नॉन कॉम्प्रेसिबल म्हणजे काय की जर आपण सॉलिडचे पार्टिकल्स पाहिले, हे जे पार्टिकल्स घेतले आपण, तर आपण दोन्ही बाजूने जर त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर काय होत नाही, ते कॉम्प्रेस होत नाही, म्हणजे दाबले जात नाहीत. त्यामुळे त्यांना काय असतात, नॉन कॉम्प्रेसिबल असतात. म्हणजे आपण जर लोखंडाचा एक तुकडा घेतला तर जर आपण कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर काय होत नाही, तो आपल्याकडून कॉम्प्रेस होत नाही. त्यामुळे ते काय असतात, जे सॉलिड्स असतात ते काय असतात, नॉन कॉम्प्रेसिबल. त्यानंतर काय आहे की कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर ॲटम्स, आयन्स ऑर मॉलिक्युल्स. मग आता जे सॉलिड सबस्टन्सेस आहेत त्यांच्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे काय की हे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स काय असू शकतात, ते आयदर ॲटम्स असू शकतात, आयन्स असू शकतात किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. म्हणजे हा जे सॉलिड आहे तो कशापासून बनलेला असू शकतो, ॲटमपासून बनलेला असू शकतो, आयनपासून बनलेला असू शकतो किंवा मॉलिक्यूलपासून बनलेला असू शकतो. त्यानंतर ऑल दी स्मॉलेस्ट थिंग्स इज नथिंग बट पार्टिकल्स. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ह्या चॅप्टरमध्ये सॉलिड स्टेटमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जो स्मॉलेस्ट थिंग आहे, म्हणजे जे स्मॉल गोष्ट आहे ती काय आहे, इट इज नथिंग बट अ पार्टिकल्स. म्हणजे इथं हा जी सगळ्यात छोटी थिंग आहे हे काय आहे, तर तुमचे पार्टिकल्स आहेत. मग आता आपल्याला काय नेक्स्ट पाहिजे की हा जो सॉलिड आहे सॉलिडचे टाईप्स आहेत आणि त्याचे सब टाईप्स आहेत. मग त्याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला, टाईप्स ऑफ सॉलिड्स. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा टाईप आहे ॲमॉर्फस सॉलिड. मग आता त्याच्यामध्ये फर्स्ट पाहूया आपण क्रिस्टलाइन सॉलिड. मग आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर दे हॅव अ रेग्युलरिटी अँड पिरियॉडिसिटी इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. मग आता हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्यांच्यामध्ये काय असते की जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्समध्ये काय असते, रेग्युलरिटी असते. त्यांचे जे अरेंजमेंट आहे ते अरेंजमेंट कशी असते, रेग्युलर फॉर्ममध्ये असते. आणि त्याच्यापासून काय होतात, एक लार्ज रेंजचे काय होतात,
सबस्टन्सेस काय होतात, तयार होतात. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय आहे की दे हॅविंग अ शार्प मेल्टिंग पॉईंट्स. म्हणजे हे जे सॉलिड सबस्टन्स आहेत ते काय होतात, एका शार्प डेफिनाईट टेम्परेचरला काय होतात, मेल्ट्स होतात. त्यानंतर थर्ड काय सांगितलं इथे की ऑल आर ॲनिसोट्रॉपिक एक्सेप्ट हॅविंग अ क्युबिक स्ट्रक्चर. मग आता ॲनिसोट्रॉपिक म्हणजे काय की त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ह्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या असतात डिफरंट असतात, डिफरंट इन ऑल डिफरंट डायरेक्शन्स. म्हणजे ते काय असतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात प्रत्येक डायरेक्शनमध्ये. मग त्याची एक्झाम्पल्स काय आहेत क्रिस्टलाइन सॉलिडची, तर आईस, सॉल्ट, मेटल, सोडियम अँड गोल्ड ही काय आहेत त्याची सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिडची एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर सेकंड आहे त्याच्यामध्ये टाईप, सेकंड टाईप इज अ ॲमॉर्फस सॉलिड. आता हे जे ॲमॉर्फस सॉलिड आहे, हे ॲमॉर्फस सॉलिड काय नसतं की द पार्टिकल्स ऑफ लिक्विड आर इन कॉन्स्टंट, की लिक्विडमधले जे पार्टिकल्स आहेत ते काय असतात, मोशनमध्ये नसतात, स्टॉप असतात. म्हणजे जर आपण एखादा फोटोग्राफ काढला, पाण्याच्या ज्या लाटा आहेत त्या लाटांचा जर आपण फोटोग्राफ काढला तर त्याच्यामध्ये काय दिसतात आपल्याला, त्या लाटा स्टॉप झालेल्या दिसतात. मग ती जी लिक्विड आहे ते लिक्विड आपण कसं डिस्क्राईब करू शकतो की ज ॲक्शन इज लाटांची, ती म्हणजे काय आहे तर तुमचं ॲमॉर्फस स्टेट आहे की ज्याच्यामध्ये काय होतं की तुमचं जे ॲमॉर्फस सॉलिड आहे ते काय नसतं, जेलसारखं नसतं, इट इज अ सुपरकूल्ड लिक्विड. म्हणून काय की हे जे ॲमॉर्फस सॉलिड आहे हे काय, इट इज अ सुपरकूल्ड लिक्विड. आणि पार्टिकल्स आर रँडमली अरेंज. याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते काय असतात, रँडमली अरेंज असतात, की जे अशा प्रकारे कॉन्स्टिट्युएंटली नसतात, ते काय असतात, रँडमली अरेंज असतात. त्यानंतर दे हॅव अ शॉर्ट रेंज ऑर्डर. शॉर्ट रेंज ऑर्डर म्हणजे काय, तर त्यांची जी साईज आहे पार्टिकलची ती काय असते, खूप स्मॉल साईज असते, त्यामुळे ते काय आहेत, शॉर्ट रेंज. त्यानंतर डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. त्यांना काय नसतो की ज्याप्रमाणे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय असतो, एक शार्प मेल्टिंग पॉईंट असतो, त्याप्रमाणे यांच्यामध्ये काय नसतो, एक शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो. त्यानंतर काय की दे आर आयसोट्रॉपिक. आता आयसोट्रॉपिक मीन्स काय की त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी ऑर ऑल द इंडिपेंडंट ऑन द डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. आणि त्यांचे जे मॅग्निट्यूड्स आहेत ते मॅग्निट्यूड्स काय असतात, सेम असतात, सगळ्या डायरेक्शनला काय असतात, ते मॅग्निट्यूड्स आर सेम इन एव्हरी डायरेक्शन. त्याच्यामध्ये काय आहे एक्झाम्पल्स काय आहेत ह्या ॲमॉर्फस सॉलिडची, तर ग्लास, प्लॅस्टिक, रबर, टार अँड मेटॅलिक ग्लास. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲमॉर्फस सॉलिड्स. मग साधं सोपं जर आपण पाहिलं क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि ॲमॉर्फस सॉलिड्स, जर आपण याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिलं शुगरचं, शुगर साखर, आणि जर तुम्ही इकडे घेतलं टाल्कम पावडर, एका हातामध्ये काय घ्यायचं आपल्याला, शुगर घ्यायची, आणि दुसऱ्या हातामध्ये काय घ्यायचं, टाल्कम पावडर. तर क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे काय की जर आपण साखर हातामध्ये घेतली आणि जर आपण त्याच्यावरती बोटं फिरवली तर काय होतात, आपल्याला ज्या साखरेचे छोटे छोटे क्रिस्टल्स लागतात. मग साखर म्हणजे काय, दिस इज द क्रिस्टलाइन सॉलिड. आणि दुसऱ्या बाजूला काय घेतलं आपण, टाल्कम पावडर. ती जर आपण हातामध्ये घेतली आणि जर आपण हातावरती बोटं फिरवली त्याच्यावरती तर आपल्याला काय करतात, त्याच्यामध्ये क्रिस्टल्स लागत नाही, एकदम असं पावडरसारखं लागतं. मग तो जो फॉर्म आहे तो काय आहे, दिस इज कॉल्ड अ ॲमॉर्फस सॉलिड्स. मग दीज आर द टू टाईप्स ऑफ द क्रिस्टलाइन, दीज आर द टू टाईप्स ऑफ सॉलिड्स. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, द नेक्स्ट इज द आयसोमेरिझम अँड पॉलीमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम अँड पॉलीमॉर्फिझम. मग आता हे जे क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहेत डिफरंट सॉलिडचे ते कशामध्ये डिस्क्राईब करतात, दे आर डिस्क्राईब इन आयसोमॉर्फिझम अँड पॉलीमॉर्फिझम. आयसो, आता फर्स्ट आपल्याला आयसो माहिती असणं गरजेचं आहे. आयसो मीन्स काय आहे, तर आयसोमॉर्फिझममध्ये जो आयसो आहे, आयसो मीन्स काय आहे, सेम, अँड मॉर्फिझम मीन्स काय आहे, स्ट्रक्चर, की दे हॅविंग अ सेम स्ट्रक्चर. मग इथं काय सांगितलं की आयसोमॉर्फिझम मीन्स काय, टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅविंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी ए आयसोमॉर्फस. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जे सबस्टन्स आहेत त्यांचं जर स्ट्रक्चर, क्रिस्टल स्ट्रक्चर हे काय असेल, सेम असेल तर त्यांना काय म्हणतात, आयसोमॉर्फस. आणि त्यांच्यामध्ये जे केमिकल कंपोजिशन असतं ॲटॉमचं, ते केमिकल कंपोजिशन काय असतं, सेम असतं. मग इथे एक्झाम्पल काय दिले तुम्हाला, NaF अँड MgO.
मग आता जर ॲटॉमिक रेशो पाहिजे असेल तर तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे की ह्या दोन्हींचे ॲटॉमिक नंबर त्याच्यावरून काय काढतात त्याचा ॲटॉमिक रेशो. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर, आता ॲटॉमिक रेशो कसा काढतात तर आपण एक्झाम्पल घेतलं NaF अँड MgO. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे किती आहे 11 आणि फ्लोरीनचा किती आहे 9, मॅग्नेशियमचा 12 आहे आणि ऑक्सिजनचा किती आहे 8. मग आता आपण यांची बेरीज केली तर किती येते इथे 20 आणि याची किती येते 20. मग आता याचा ॲटॉमिक रेशो किती आला 20:20 आणि जर आपण याला डिवाइड केलं तर किती येतो 1:1. मग आता हा जो ॲटॉमिक रेशो आहे तो काय आला 1:1. म्हणून काय आहे की आयसोमॉर्फिझम मीन्स काय आहे की त्यांचे केमिकल कंपोजिशन काय असतं ते ॲटॉमिक रेशो आर सेम. मग इथे एक्झाम्पल काय आहे NaF अँड MgO. म्हणजे जर आपण दोन सबस्टन्सेस घेतले तर त्यांचं जो क्रिस्टल स्ट्रक्चर असतं ते क्रिस्टल स्ट्रक्चर काय असतं सेम. म्हणजे आपण जर इथे A आणि B हे असे दोन सबस्टन्स घेतले मग ते कशापासून तयार झालेले असतात तर C क्रिस्टलपासून काय तयार झालेले असतात. मग A आणि B म्हणजे काय हे तुमचे दोन सबस्टन्सेस आहेत ते काय आणि ते कशापासून तयार झाले दे हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. त्यामुळे त्यांना काय म्हणतात A आणि B ला दे आर द आयसोमॉर्फस ऑफ ईच अदर. त्यानंतर सेकंड काय आहे त्याच्यामध्ये पॉलीमॉर्फिझम. आता इथं पॉली मीन्स काय आहे मेनी आणि मॉर्फिझम मीन्स स्ट्रक्चर म्हणजे मेनी स्ट्रक्चर्स. मग आता इथं काय आहे की पॉलीमॉर्फिझम मीन्स काय आहे की सिंगल सबस्टन्सेस एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स और क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स इट्स सेड टू बी पॉलीमॉर्फस. म्हणजे एक सिंगल सबस्टन्स 2 किंवा 2पेक्षा जास्त फॉर्ममध्ये आढळत असेल किंवा त्याची 2पेक्षा जास्त क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स असतील तर त्याला काय म्हणतात पॉलीमॉर्फस. आता हे जे पॉलीमॉर्फस आहे पॉलीमॉर्फस स्ट्रक्चर फॉर्म इन डिफरंट कंडिशन्स. पॉलीमॉर्फ्स काय होतात आपल्या डिफरंट कंडिशनमध्ये आढळून येतात. मग आता इथे एक्झाम्पल काय दिलं तुम्हाला कॅल्साइट अँड आर्गोनाइट आर 2 फॉर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. मग आता हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे म्हणजे हा जो सबस्टन्स आहे कॅल्शियम कार्बोनेट तो कशामध्ये एक्झिस्ट करतो 2 फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो, एक कॅल्साइट आणि दुसरा आर्गोनाइट. मग आपण ह्या दोन्हींना काय म्हणू शकतो ते दोन्ही काय आहेत एकमेकांचे अलोट्रॉप्स आहेत. मग आता आपल्याला एक्झाम्पल कोणतं माहिती आहे अलोट्रॉपचं कॉमन एक्झाम्पल कार्बन की कार्बनचे किती अलोट्रॉप्स आहेत 3 अलोट्रॉप्स आहेत. कोणते कोणते फर्स्ट आहे त्याच्यामध्ये डायमंड, त्यानंतर ग्रॅफाइट आणि थर्ड वन इज फुलेरिन्स. मग असं जी कंडिशन आहे की सिंगल सबस्टन्स म्हणजे आता हा कार्बन काय इथे सिंगल सबस्टन्स एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स म्हणजे कार्बनचे काय होतात आपल्याला एकापेक्षा जास्त फॉर्म आढळून येतात त्यामुळे त्याला काय म्हणतात पॉलीमॉर्फस. मग पॉलीमॉर्फिझम मीन्स काय आहे की सिंगल सबस्टन्सेस ऑकर्स इन 2 or more फॉर्म्स और क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इट इज कॉल्ड पॉलीमॉर्फस.